बच्चू कडू यांनी आंदोलन छेडलं होतं। 7 दिवसाचं आंदोलन झालं। त्या आंदोलनानंतर शासनाने ग्वाही दिली की आम्ही 30 जून नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेऊ, समिती बसवू, पण त्यावर अजून कुठलाही निर्णय नाही आहे। हे सरकार दलिंदर सरकारला कुठल्या गोष्टींची आठवण नसते। ते मागे मनोज जरांगे पाटील यांच्याकडनंही तशीच वेळ मारून नेली मराठा आरक्षणासंदर्भात आणि आता शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात जे आंदोलन छेडण्यात आलं होतं, जे आमरण उपोषण केलं होतं बच्चू कडूंनी, तेही आता कुठं मागे पडलेलं दिसतंय। कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून झालेली नाही आहे। विधान परिषदेमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात येत आहे। विरोधी पक्ष डेली याच्यावर बोलत आहेत, पण सरकार मौन पाळून बसलेलं आहे। न मुख्यमंत्री बोलत आहे, न ते 24 तास काम करणारे 2 उपमुख्यमंत्री बोलत आहे। कारण की यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही आहे, यांना इतर गोष्टींसाठी वेळ आहे। इतर गोष्टींसाठी यांच्याकडे खूप काही वेळ आहे। इकडे जातील तिकडे जातील, या उद्घाटनाला त्या उद्घाटनाला, महिला आयोगाच्या उद्घाटनाला, सगळ्या गोष्टींकडे जात असतात, पण शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळ नाही आहे। बघूया अजून कधी अपडेट होईल। बच्चू कडू यांचं आंदोलन अक्षरशः 7 दिवस एवढं चांगलं आंदोलन चालू होतं, तिथे यांनी वेळ मारून नेली आणि शेतकऱ्यांना परत एकदा यांनी डच्चू दिलेला आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।